नमस्कार, मी वैशाली। आज मी तुम्हाला छान असं पापलेट फ्राय करून दाखवणार आहे। बघा, ही मच्छी मी मार्केटमधून आणलेली आहे, स्वच्छ करून घेतलेली आहे बघा, आणि धुतलेली आहे चांगली 2-4 पाण्याने। मच्छी बघा किती ताजी आहे, मस्त मध्ये बघा। तिला कट पण अशी मधून चिरा करून घेतलेले आहेत, म्हणजे मसाला याच्यामध्ये आतमध्ये जाऊन चांगली अशी टेस्ट लागते। चला तर सर्वप्रथम बघा, ह्याला मी मसाले वगैरे काढून घेते। हे बघा, एक ताट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि मीठ टाकते। हे आमचं घरगुती लाल तिखट आहे, ह्याच्यामध्ये सर्व गरम मसाले वगैरे असतात, म्हणून मी एक्स्ट्रा काही टाकलेले नाही आहेत। चला तर सर्वप्रथम बघा, हे मी मिक्स करून घेते। ह्याच्यामध्ये बघा मी लसूण पण टाकते। लसूण टाकल्यावर बघा लिंबू टाकते। लिंबामुळं कसं चवीला पण छान लागतं आणि हेवळण लागत नाही, मस्त असं चवीला टेस्ट लागते। आता थोडंसं पाणी ओतते आणि ह्याला छान असं मिक्स करून घेते। थोडंसं टाकायचं, हे बघा हाताने असं मिक्स करायचं। हे बघा, मसाला छान असा मिक्स झालेला आहे। आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकते। कोथिंबीरही चांगली अशी मिक्स करून घेते बघा। हे बघा, आता हा मसाला आहे ना, चांगला असा मच्छीला लावून घेते। ह्याच्या चिरा पाडलेत ना, त्याच्यामध्ये पण छान असं बघा भरून घेते, मस्त मध्ये पोटामध्ये पण भरून घेते छान असं। हे बघा, चांगला असा मसाला पापलेटला लावून घेतलेला आहे। आता ह्याला 10-15 मिनिट मी असंच मुरत ठेवते। हे बघा, मसाले चांगले असे मच्छीमध्ये मुरलेले आहेत। तुम्ही 15 मिनिटच्या ऐवजी अर्धा तास पण ठेवू शकता। हे बघा, छान असे मुरलेले आहेत आणि टेस्ट पण मी बघितली, छान आहे, असं मीठ वगैरे काही कमी नाही आहे। आता बघा, आता हे दुसरं ताट घेतलेलं आहे मी। आता बघा, या ताटामध्ये मी बारीक रवा घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकते आणि ह्याला छान असं मिक्स करून घेते। तुम्हाला जर रवा आवडत नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ लावूनही तळू शकता। हे बघा, मस्त मध्ये मिक्स झालेलं आहे। आमच्या या मसाल्यामध्ये मीठ पण असतं ना, म्हणून मी जास्त काही टाकलेलं नाही आहे। मी गॅसवर बघा तवा पण ठेवलेला आहे आणि तेल टाकलेलं आहे। भाकरीचाच तव्यामध्ये मी तळत आहे, अगोदर भाकरी केलेल्या त्याच्यामध्ये। आता हे बघा, आता हा रवा आहे ना, छान असा याला लावून घेते। जास्त पण नाही लावायचा, हलकासा लावायचा। हे बघा, असं झाडायचं आणि हे बघा असं सोडायचं। हे बघा, मस्त मध्ये मी मच्छीला असा रवा लावून घेते छान असं। जास्त पण नाही लावायचा, हलकासा लावायचा आणि हे बघा असं बाजूला सरकवते आणि याच्यामध्ये टाकून देते। आता बघा, साईडने मी आहे ना तेल सोडते थोडंसं। सगळीकडून मी तेल सोडून घेतलेलं आहे। आता या लसणाच्या पाकळ्या टाकते बघा, 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। मस्त मध्ये बघा, आता तळून घेते मच्छी। लो टू मिडियमवर तळायचं, जास्त बारीक गॅसवर नाही तळायचं आणि एकदम कडक पण करायची नाही, मग टेस्ट नाही लागत छान अशी। मांस पण खायला भेटलं पाहिजे ना। हे बघा, मी पलटी केली, मांदेली, बोंबील वगैरे कडक तळली तर चालतं, पण सुरमई, पापलेट जास्त नाही कडक तळायचं, टेस्ट पण चांगली लागत नाही। हे बघा, मस्त मध्ये आता दुसऱ्या साईडने पण तळून घेते। झाली आहे बघा मच्छी अशी छान कुरकुरीत। लसूण पण बघा मस्त मध्ये कुरकुरीत झालेला आहे। मच्छी कुरकुरीत म्हणजे चांगली अशी भाजलेली आहे, मस्त मध्ये अशी सॉफ्ट ज्युसी खूप छान झालेली आहे। आता मी मस्त मध्ये मच्छीचं काही कालवण बनवलेलं नाही, मी डाळीची आमटी बनवलेली आहे, तिखट डाळीची आमटी।
त्याच्याबरोबर छान असं खाणार आहे. तुम्ही पण या. तर मी बनवलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पापलेट फ्रायचा हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लाईक करायला विसरू नका. आठवणीने लाईक करा. ओके, तर मग बाय.